नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज जोरदार प्रचार करत आहेत। स्वामी शांतिगिरी महाराज हे अपक्ष नाशिक लोकसभेच्या रिंगणात असल्यामुळे याचा फटका इतर उमेदवारांना बसणार आहे। त्यातच आता स्वामी शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये आपली भूमिका जाहीर केली आहे। दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही अफवांना बळी पडू नये, आमचं ठरलंय, आम्ही लढणार आणि जिंकणार। या उलट इतर उमेदवारांनी आम्हाला पाठिंबा द्या असं आवाहन आम्ही करत आहे, त्यामुळे आम्ही कोणाला पाठिंबा देण्याचा इथे प्रश्नच नाही असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय। बाईट स्वामी शांतिगिरी महाराज यांनी देखील संवाद साधलाय। बाईट दरम्यान बाबांच्या विचारांशी यांचे मत जुळतात, त्यांना मतदान करा असे आवाहन यावेळी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केलंय। दरम्यान स्वामी शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं, यामध्ये त्यांनी हे स्पष्टीकरण दिले। नाशिकमधून आमचा कोणालाही पाठिंबा नाही, मात्र जो उमेदवार बाबाजींच्या मताचा असेल त्यांना मतदान करा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। यांच्या कृपा आशीर्वादाने व त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या पावन व पवित्र सानिध्यामध्ये जय बाबाजी भक्त परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, सगळेच कार्यकर्ते, सर्व भक्तजन आजकालचेच राजकारणामध्ये आहेत असं नाही। देशहितासाठी वेळोवेळी आम्ही अनेक प्रकारच्या भूमिका त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही प्रामुख्यानं प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सुद्धा भक्त परिवाराच्या वतीनं मोठ्या स्वरूपातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता एक मोठा उपक्रम केला होता का कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे द्राक्षे ज्याला खूप अल्प प्रमाणात भाव मिळत होता, त्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या शेतामधनं थेट द्राक्षे उचलले पण आपल्या सगळ्यांना आहेत। या 7 लोकसभांबरोबरच त्याच्या अंतर्गत येणारे विधानसभा आणि अशा अनेक लोकसभा आहे का ज्या विधानसभांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं प्राबल्य आहे। आता 7 लोकसभांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका पहिल्यापासून होती का आपल्याला योग्य पद्धतीने प्रकारचे संकट या देशावर आले असतील, त्या संकटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली। कोल्हापूरचा पूर असो, अगदी नेपाळसारख्या देशामध्ये भूकंप असो, वृक्षारोपण असो, आजपर्यंत लाखो वृक्षांची लागवड सुद्धा या परिवाराने केलेली। लाखो लोकांना बघा प्रत्येकाच्या आपल्याला समजतं, तसं पाप आणि पुण्य समजतं माणसाला ना। आपण जर मनात विचार केला तर तसंही प्रत्येक मतदाराला समजतं की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे बाबांच्या विचारानुसार। त्यामुळे बाबांना कोणाचं नाव घेऊन सांगितली गरज नाही। जय बाबाजी परिवाराने सद्विवेक बुद्धीने सर्वांना पाठिंबा दर्शवला। सद्विवेक बुद्धीनं असलेल्या उमेदवारांमधनं एकाला मतदान करावं, कोणताही कोणालाही करू